क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत सासवडमध्ये तब्बल 21,75,900 रुपयांची कथित फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। 40% बोनस कॉइन, दरमहा 4 ते 5% परतावा आणि गुंतवणुकीवर तब्बल 5 पट नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवल्याचा हा आरोप आहे। या प्रकरणी सासवड पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात आणखीन गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे का याचा तपास आता सुरू आहे। क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करा आणि काही महिन्यात मोठा परतावा मिळवा, अशा आकर्षक आश्वासनांना भुलून अनेक जण आपली मेहनतीची कमाई गुंतवतात। मात्र सासवडमध्ये अशाच एका कथित क्रिप्टो गुंतवणूक प्रकरणात लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल झाली आहे। खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील हर्षदा अमोल मुन्ने यांनी सासवड पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या सहकुटुंबियांकडून तब्बल 21,75,900 रुपये गुंतवून घेण्यात आले। या प्रकरणी शुभम जगताप, संतोष कटके, संकेत इनामके, अनिता प्रकाश जगताप आणि मुंबईतील कालिका ज्ञानेश्वर शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीनुसार सप्टेंबर 2024 पासून आरोपींनी ट्रिलिनियर कंपनीच्या TLC 2.0 प्री लॉन्च क्रिप्टो कॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं। गुंतवणुकीवर 40% बोनस कॉइन, दरमहा 4 ते 5% परतावा आणि दुप्पट ते 5 पट नफा मिळेल असं आश्वासन दिल्याचा आरोप आहे। या आश्वासनावर विश्वास ठेवून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांनी विविध टप्प्यात पैसे गुंतवले। आरोपींनी अनिता प्रकाश जगताप आणि कालिका ज्ञानेश्वर शिंदे यांच्या बँक खात्यावर RTGS आणि ऑनलाईन माध्यमातून रक्कम जमा करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। सुरुवातीला काही रक्कम परत करून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात आला, मात्र त्यानंतर मूळ रक्कम आणि उर्वरित परतावा देण्यास टाळाटाळ सुरू झाल्याचं तक्रारीत म्हटलंय। पैसे परत मागितल्यानंतर कंपनीचं मार्केट डाऊन आहे, थोडा वेळ थांबा अशी कारणं देण्यात आली आणि रक्कम परत करण्यात आली नाही असा आरोप तक्रारदारानं केला आहे। याशिवाय इतर गुंतवणूकदारांनाही अशाच प्रकारे मोठ्या नफ्याचा आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। हे जे ॲप आहे ते असं कुठेही म्हणजे बँकिंगला अटॅच नाही आहे, एक वेग ॲप बनवलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून हा सर्व व्यवहार झालेला आहे। तर जे काही 4-5 आरोपींच्या विरोधात तसा आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून तपास चालू आहे। अजून खूप सारे तक्रारदार त्याच्यामध्ये पुढे येत आहेत की अशा प्रकारचं मल्टी लेवल जे मार्केटिंग आहे त्या पद्धतीचं हे ॲप आहे आणि अनेक जणांना त्यांनी फसवलेलं आहे। आमच्याकडे ही जी 21 लाखाची साधारणतः रक्कम आहे याच्यामध्ये अजून वाढते। बऱ्याच लोकांना जवळजवळ 15-20 लोक आतापर्यंत अप्रोच झालेले आहे की आमची अशाच प्रकारे फसवणूक झालेली आहे। 21 लाखाहून अधिक रकमेच्या या कथित फसवणूक प्रकरणामुळे परिसरातील क्रिप्टो गुंतवणूक व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या प्रकरणात आणखीन किती गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, तसंच या व्यवहारामागे आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास आता सासवड पोलिसांकडून सुरू आहे। क्रिप्टोमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचा आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे। त्यामुळे क्रिप्टो किंवा कोणत्याही ऑनलाईन गुंतवणुकीपूर्वी संबंधित कंपनीची किंवा गुंतवणूक योजनेची अधिकृत माहिती तपासणे तसंच अवास्तव परताव्याच्या आश्वासनापासून सावध राहणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।